विद्यार्थी मित्रांनो, इंट्रोडक्शन टू रिसर्च मेथोडॉलॉजी याच्यामध्ये एक टॉपिक सिलेबसमध्ये दिलेला आहे, की रिसर्च मेथोडॉलॉजी अंतर्गत किंवा रिसर्चमध्ये येणाऱ्या ज्या कॉन्सेप्ट आहे, त्या विद्यार्थ्यांना समजाव्या. यासाठी काही कॉन्सेप्टची माहिती पहिल्याच मॉड्यूलमध्ये देणं आवश्यक आहे. त्यानुसार महत्त्वाचा एक घटक आहे, जो रिसर्च मेथोडॉलॉजी आणि एस्पेशली टेक्नॉलॉजिकल रिसर्च वापरताना आपल्याला हँडल करावा लागतो, तो म्हणजे व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स म्हणजे काय आणि व्हेरिएबल्स काय असतात आणि रिसर्चमध्ये त्याचा काय वापर होतो, याबद्दलची माहिती आपण ह्या सेशनमध्ये घेणार आहोत. तर व्हेरिएबल्स टू पुट द लेमन स्टेटमेंट इज समथिंग दॅट कॅन चेंज ऑर or can have more than one व्हॅल्यू. आता व्हेरिएबल म्हणजे काय, की जनरली तुम्ही बघा, की व्हेरिएबल या शब्दाचा अर्थ आहे, की रिसर्चमध्ये आपण ज्या घटकांवर, ज्या चलांवर, मराठीत त्याला चल म्हणतात किंवा घटक म्हणतात, की रिसर्चमध्ये आपण एखादा टॉपिक घेतलेला आहे. फॉर एक्झाम्पल मी काल तुम्हाला सांगितलं, की आपण कोस्टल रिजनमध्ये असलेल्या सोलर पॅनलचा जर आपण स्टडी करणार असेल, इफिशियन्सी ऑफ सोलर पॅनल, तर त्या सोलर पॅनलमध्ये सोलर पॅनल हा एक व्हेरिएबल आहे. आणि त्याच्यावर अफेक्ट करणारे सोलर एनर्जी प्रोडक्शनवर अफेक्ट करणारे दुसरे काही घटक असतात. फॉर एक्झाम्पल एअर, हवा, म्हणजे फ्लो ऑफ एअर थोडक्यात. तर तो एक व्हेरिएबल आहे. सनलाईट, सूर्यप्रकाश किती प्रमाणात आहे, तो एक व्हेरिएबल आहे. त्यानंतर मॉइश्चर, आर्द्रता, तो एक व्हेरिएबल आहे. तर ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम हा सोलर प्रोडक्शनवर होत असतो. म्हणजे व्हेरिएबल्स जे आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की व्हेरिएबल्स म्हणजे काही, त्याच्यातले काही व्हेरिएबल हे बदल न होणारे असतात. काही व्हेरिएबलमध्ये सातत्याने बदल होतो. सकाळी असलेला सूर्यप्रकाश, दुपारी असलेला सूर्यप्रकाश, संध्याकाळी असलेला, यात व्हेरिएशन होत असतं. त्यानंतर सीझनप्रमाणे जी हवा असते, त्या हवेमध्ये पण व्हेरिएशन होत असतं. हवेमधल्या मॉइश्चरवर पण व्हेरिएशन होत असतं. तर काही सोलर पॅनलची जी कॅपॅसिटी आहे ती न बदलणारी आहे. परंतु ह्या सर्व घटकांचा त्याच्यावर परिणाम होऊन त्याची इफिशियन्सी कमी जास्त होत असते. याचा अर्थ काय, की काही व्हेरिएबल हे कॉन्स्टंट असतात, तर काही व्हेरिएबल चेंजेबल असतात. तर रिसर्च करत असताना आपल्याला अशा घटकांचा विचार करावा लागतो. दुसरं उदाहरण सांगायचं ठरलं तर मी तुम्हाला नेहमी सांगतो, की टीचिंग लर्निंग मेथडमध्ये टीचर हा एक घटक आहे आणि स्टुडंट हा घटक आहे. तर टीचर आणि याच्यामध्ये जी डिलिव्हरी होती ती टीचिंग मेथोडॉलॉजी, ते मेथोडॉलॉजी हा एक घटक आलेला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी हा एक घटक असतो. विद्यार्थ्यांचा अटेंटिव्हनेस हा एक घटक आहे. त्यानंतर टीचर्सची कम्युनिकेशन स्किल हा एक घटक आहे. म्हणजे टीचिंग लर्निंग मेथोडॉलॉजी हा जर आपल्याला ॲनालिसिस करायचा असेल, तर आपल्याला ह्या घटकांचा एकत्रित विचार करावा लागेल. तर हे सर्व घटक मिळून एक रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये आपण टेस्टिंग करत असतो. पण हे जे घटक असतात यांना रिसर्चमध्ये व्हेरिएबल्स म्हणतात. म्हणून अ व्हेरिएबल ॲज द नेम सजेस्ट समथिंग दॅट व्हॅरीज, जे नेहमी बदलत असतं किंवा जे व्यक्तिपरत्वे बदलत असतं. स्थलपरत्वे म्हणजे प्लेसप्रमाणे बदलतं, व्यक्तीप्रमाणे बदलतं, टायमिंगनुसार बदलतं. तर अशा घटकांमध्ये जो बदल होतो, ज्या गोष्टीमध्ये बदल होतो, त्याला आपण व्हेरिएबल्स म्हणतो. समथिंग व्हॅरीज. फॉर एक्झाम्पल मी इथे सांगितलेलं आहे, इट मे बी हाईट, वेट, अँक्झायटी लेव्हल, इन्कम, बॉडी टेम्परेचर अँड सो ऑन. म्हणजे व्हेरिएबल्स कसे असतात रिसर्चमध्ये, काही वेट असेल ते एक व्हेरिएबल होऊ शकतो, हाईट असेल ती अँक्झायटी लेव्हल जी आहे ती व्यक्तिपरत्वे बदलत असते, इन्कम व्यक्तिपरत्वे बदलत असतो, बॉडी टेम्परेचर किंवा एअर टेम्परेचर मी तुम्हाला म्हटलेलं आहे या माझ्या एक्झाम्पलमध्ये, तर याच्यामध्ये बदल होत असतो. ह्या सगळ्यांना आपण व्हेरिएबल्स म्हणतो. ईच ऑफ दीज प्रॉपर्टीज व्हॅरी फ्रॉम पर्सन टू पर्सन, वन पर्सन टू अनदर, अँड ऑल्सो हॅज डिफरंट व्हॅल्यू अलॉंग अ कॉन्टिनम. कॉन्टिनम म्हणजे थ्रूआउट प्रोसेसमध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये बदल होत असतात. इट कुड बी डिफॉर्मिक, फिजिकल ऑर सोशल, अँड इन्क्लुडिंग रिलिजन, इन्कम, ऑक्युपेशन, टेम्परेचर, ह्युमिडिटी, लँग्वेज, फूड, फॅशन, एक्सेट्रा. Some variables can be quite concrete and clear, such as gender, birth order, type of blood groups,
याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, की काही चेंजेबल व्हेरिएबल असतात, काही अनचेंजेबल व्हेरिएबल असतात. रिलिजन कॅनॉट बी चेंज, इन्कम कॅनॉट बी चेंज, ऑक्युपेशन कॅनॉट बी चेंज, टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी आहे. हे सोशल स्टेटसप्रमाणे काही बदलतात, काही बदलत नाही. म्हणजे हे बदलणारे व्हेरिएबल आहे. रिलिजन आहे, इन्कम आहे, ऑक्युपेशनल आहे, टेम्परेचर आहे, वातावरणातली ह्युमिडिटी आहे, लँग्वेज आहे, फूड आहे, फॅशन आहे, हे बदलणारे व्हेरिएबल आहे. परंतु काही जेंडर आहे, इट इज नॉट चेंजेबल. बर्थ ऑर्डर कॅनॉट बी चेंजेबल. ब्लड ग्रुप कॅनॉट बी चेंजेबल. म्हणजे काही व्हेरिएबल्स हे चेंजेबल असतात रिसर्चमधील, तर काही व्हेरिएबल हे चेंज होत नाही. Variable is the property that takes place on different value. It is also a logical grouping of attributes. Attributes are the characteristics or the qualities that describes an objectives. म्हणजे लक्षात घ्या की व्हेरिएबलला सुद्धा पुन्हा ॲट्रिब्यूट असतात. म्हणजे व्हेरिएबलला पण सब ॲट्रिब्यूट्स म्हणजे त्याचे काय म्हणतो आपण गुणविशेष असू शकतात. फॉर एक्झाम्पल जेंडर असेल, जेंडर इज व्हेरिएबल. पण त्याच्यात मेल आणि फिमेल हे त्याचं ॲट्रिब्यूट आहे. ॲट्रिब्यूट म्हणजे त्याच्या गुणधर्मानुसार आपण कॅटेगराइज करू शकतो. म्हणजे जनरली व्हेरिएबल्स आर कॅटेगराइज्ड बाय ॲट्रिब्यूट्स. दॅट्स व्हाय जेंडर इज वन व्हेरिएबल which have two attributes, male and female. म्हणजे रिस्पॉन्सेस. इफ सपोज रेसिडेन्स इज द व्हेरिएबल म्हणजे राहण्याचं ठिकाण. मग तिथे सेमी अर्बन, अर्बन, रुरल, दीज आर द ॲट्रिब्यूट्स. म्हणजे व्हेरिएबल्सला पुन्हा ॲट्रिब्यूट्समध्ये रिस्पॉन्सेस असतात. दीज आर द रिस्पॉन्सेस. जेव्हा आपण डेटा कलेक्शन करतो तेव्हा व्हेरिएबलचं क्वांटिफिकेशन आपल्याला जेव्हा करायचं असतं, जेव्हा आपल्याला त्याचं न्यूमेरिकलमध्ये कन्व्हर्ट करायचं असतो व्हेरिएबलची व्हॅल्यू, ते व्हॅल्यू आपण ॲट्रिब्यूट्सनुसार कन्व्हर्ट करत असतो. म्हणून ॲट्रिब्यूट्स व्हेरिएबल हॅव डिफरंट ॲट्रिब्यूट्स. Some variable have two attributes or some variable or more than two attributes. So these are also very important. It is the pertinent for the researcher to know as how certain variables within a study are related to each other. It is thus important to define the variables to facilitate accurate explanation of the relationship between the variables. आता रिसर्च मध्ये आपण काय चेक करत असतो, तर रिसर्च मध्ये एखादी घटना, फिनॉमिना ही स्वतंत्रपणे, मी कालही तुम्हाला सांगितलं की नेचर इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स. आपण नेचरला एकत्रितपणे ॲनालिसिस करू शकत नाही, किंवा निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना किंवा कोणतीही प्रोसेस ही एकत्रितरित्या ॲनालिसिस करणं शक्य नसतं. त्यासाठी आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या व्हेरिएबल्सचा अभ्यास करून त्याला सिम्प्लिफाय करावं लागतं. म्हणजे वेगवेगळ्या व्हेरिएबल्स जेव्हा आपण फोकस करतो तेव्हा ती जी फिनॉमिना आहे किंवा ती जी घटना आहे किंवा ती जी प्रोसेस आहे ती आपण सिम्प्लिफाय करत असतो आणि त्या व्हेरिएबलचा स्टडी केल्यानंतर आपण त्याचा एकत्रित अभ्यास करून त्या संपूर्ण घटनेचं ॲनालिसिस करत असतो. म्हणून व्हेरिएबल्स, मी जसं तुम्हाला सांगितलं की सोलर पॅनलची इफिशियन्सी चेक करताना मग आपल्याला सगळ्या व्हेरिएबल्सचं आपण त्याच्यात ह्युमिडिटी पण एकाच वेळेस चेक करणार, एअर फ्लो पण एकाच वेळेस चेक करणार, किंवा सनलाईट पण एकाच वेळेस चेक करणार, किंवा इतर जे त्याचे कन्स्ट्रक्शन आहे, मशीन कन्स्ट्रक्शन किंवा आउटपुट, याचा पण आपण चेक करणार, किंवा इलेक्ट्रिसिटी फोर्स, स्टोरेज, या प्रत्येक ठिकाणी जो ऱ्हास होतो त्याचा आपण गेन किती आहे हे चेक करणार. हे सर्व एकत्रित करणं शक्य नाही. तर आपल्याला प्रत्येक व्हेरिएबलवर इतर व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवून एका व्हेरिएबलचा अभ्यास करून एकत्रितपणे सोलर पॅनलच्या इफिशियन्सीचा आपण अभ्यास करू शकतो. सेम वे मी नेहमी सांगत असतो, टीचिंग लर्निंग मेथॉडॉलॉजीमध्ये टीचर्स रिलेटेड व्हेरिएबल्स आहे, स्टुडंट रिलेटेड व्हेरिएबल आहे, आणि मेथॉडॉलॉजी, टीचिंग मेथॉडॉलॉजी रिलेटेड व्हेरिएबल आहे. तर ह्या सगळ्या व्हेरिएबलचा एकत्रित अभ्यास करणं शक्य नाही, किंवा याला रिसर्च म्हणत नाही. तर रिसर्चमध्ये एका इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल्सचा कंट्रोल ग्रुपमध्ये, कंट्रोल एक्सपेरिमेंटल मॉडेलमध्ये अभ्यास करावा लागतो आणि त्याचं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करून मग त्याचं इन्फरेन्शियल हे एकत्रितपणे आपल्याला करावं लागतं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, there is no limit to the number of variables that can be measured, although the more variables
द मोर कॉम्प्लेक्स द स्टडी अँड मोर कॉम्प्लेक्स द स्टॅटिस्टिकल अनालिसिस. जितके व्हेरिएबल तुम्ही एका वेळेस जास्त स्टडी करण्यासाठी घेणार, तितका तो स्टडी देखील कॉम्प्लेक्स होणार आणि तेवढ्या प्रकारे मल्टी व्हेरियंट स्टॅटिस्टिकल अनालिसिसची तुम्हाला गरज पडणार आहे. तर अशा प्रकारे व्हेरिएबल्स जर एक असेल, 2 व्हेरिएबल्स असतील, तर 2 व्हेरिएबल्सचा स्टडी करणं किंवा त्याच्यामधला संबंध एनालिसिस करणं सोपं आहे. परंतु मल्टी व्हेरिएबल्स असतील, तर तो स्टडी हा जास्त कॉम्प्लिकेटेड बनतो. मोर ओव्हर द लॉंगर द लिस्ट ऑफ व्हेरिएबल्स, लॉंगर द टाईम रिक्वायर्ड फॉर डाटा कलेक्शन. डाटा कलेक्शनसाठी सुद्धा व्हेरिएबल जास्त असतील, तर प्रत्येक व्हेरिएबलसाठी वेगवेगळ्या प्रकारे डेटा कलेक्ट करणं आवश्यक असतं आणि त्याप्रमाणे डेटा कलेक्शनचा टायमिंग सुद्धा वाढू शकतो. The variables can be defined in terms of measurable factor through the process of operationalization. It will convert difficult concept into easier understandable concept which can then be measured empirically. मी अगोदर सांगितलं की व्हेरिएबल्स काय करतात, तर जी प्रोसेस आहे, रिसर्च प्रोसेस आहे, तिचं सिम्प्लिफिकेशन करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याला मेजरेबल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करतो. कारण आपल्याला ज्यावेळेस आपण व्हेरिएबल प्रमाणे वेगवेगळे टूल्स वापरून त्याचं डेटा कलेक्शन करतो, त्यावेळेस त्याला न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये क्वांटिफिकेशन करण्यामध्ये आपल्याला सोपं जातं आणि हे सगळ्यांचं ॲनालिसिस करून आपण इम्पिरिकल म्हणजे समग्र अशा प्रकारचा त्याचा स्टडी एकत्रितपणे आपण करू शकतो. म्हणून रिसर्चमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरिएबल्सचा संबंध लक्षात घेणं किंवा त्याचं अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं असतं. आता टाईप ऑफ व्हेरिएबल्स, हे जे व्हेरिएबल्स असतात, याच्यामध्ये मी जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएबलची उदाहरणं सांगितली, की फ्लो ऑफ एअर म्हणा किंवा सनलाईट म्हणा किंवा ह्युमिडिटी म्हणा, ही जी व्हेरिएबल्स आहे, मग ह्या व्हेरिएबल्सचा नेमकी अंतर्गत संबंध लक्षात कसा घेतला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या त्या व्हेरिएबल्सला कोणत्या प्रकारचं व्हेरिएबल आहे त्याप्रमाणे रिसर्चमध्ये त्याचं महत्त्व असतं. फॉर एक्झाम्पल, the first type of variable is independent and dependent variable. आता एक सिंपल स्टडी जर आपण घेतला, तर त्याच्यातून आपल्याला उदाहरणातून लवकर कळेल की डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय. काल मी एक उदाहरण सांगितलं होतं की कॉफी घेतल्यानंतर झोप लागत नाही. हे जे स्टेटमेंट आहे, हे जर आपल्याला रिसर्चमध्ये प्रूव्ह करायचं असेल, तर याच्यामध्ये 2 व्हेरिएबल महत्त्वाचे, एक कॉफी व्हेरिएबल आहे आणि एक स्लीप व्हेरिएबल आहे. कॉफी हे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल कशाला म्हणतात? का आपण कॉफीला इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हटलं? तर कॉफीमध्ये आपण चेंज करू शकतो अकॉर्डिंग टू अवर रिक्वायरमेंट. 1 ग्राम कॉफी, 2 ग्राम कॉफी, 3 ग्राम कॉफी, हे आपल्या हातातली गोष्ट आहे. वी कॅन चेंज इट अकॉर्डिंग टू अवर रिक्वायरमेंट, म्हणून त्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हटलेलं आहे. पण 1 ग्राम कॉफी घेतल्यावर किती झोप लागत नाही, किती वेळ झोप लागत नाही, किंवा 2 ग्राम कॉफी घेतल्यावर किती वेळ झोप लागत नाही, याचं जे रिलेशन आहे, तर झोप ही आपल्या हातातली गोष्ट नाही. तर ती कॉफीवर डिपेंड आहे, किती प्रमाणात कॉफी घेतो. म्हणजे इट इज अ डिपेंडंट व्हेरिएबल. स्लीप इज अ डिपेंडंट व्हेरिएबल अँड कॉफी इज इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणून रिसर्चमध्ये आपल्याला हे सिंपल रिसर्च आहे, की कॉफीचं प्रमाण वाढवलं तर झोप लागत नाही, हे पण प्रमाण वाढतं की नाही ते चेक करणं, किंवा त्याच्या व्हाईस वर्सा पण होऊ शकतं की कॉफीचं प्रमाण वाढवलं तरी देखील झोप लागते का, ह्या गोष्टीचं आपण ॲनालिसिस करू शकतो. थोडक्यात सांगायचं काय, की रिसर्चमध्ये जेव्हा आपण रिसर्च कंडक्ट करायला घेतो, रिसर्च क्वेश्चन घेतो, त्या रिसर्च क्वेश्चनमध्ये जर तर एस्पेशली डिस्क्रिप्टिव्ह आपलं एक्सपेरिमेंटल आणि डायग्नोसिस रिसर्च जेव्हा असतो, त्यावेळेस आपल्याला इम्पिरिकल रिसर्च असेल, डायग्नोसिस रिसर्च असेल, तर याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबलचा विचार करावा लागतो. आणि तो व्हेरिएबल मग डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल अशा 2 प्रकारचे व्हेरिएबल असतात. आता डिपेंडंट म्हणून म्हटलेले आहे, अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल इज द व्हेरिएबल दॅट इज चेंज्ड अँड कंट्रोल in a scientific experiment to test the effect of the dependent variable.
म्हणजे आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल कशासाठी वापरतो? तर डिपेंडंट व्हेरिएबलला चेक करण्यासाठी. झोप आपल्याला चेक करायची आहे आणि त्या झोपेला चा संबंध कोणाशी जोडायचा आहे? कॉफीशी जोडायचा आहे. म्हणून कॉफी ही इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. A dependent variable is a variable being tested and measured in the scientific experiment आणि चेक काय होणार आहे? झोप. झोप चेक होणार आहे. मेजरमेंट चं जे एनालिसिस आहे ते झोप आहे. तर ह्या पद्धतीने डिपेंडंट व्हेरिएबल हा मेजरेबल व्हेरिएबल असतो आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल हा कंट्रोल असतो. अकॉर्डिंग टू रिसर्च रिक्वायरमेंट वी कॅन कंट्रोल इट. वी कॅन मॅनिप्युलेट इट. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल हे महत्त्वाचा प्रकार आहे. त्यानंतर इंटरव्हिविंग व्हेरिएबल अँड कंट्रोल व्हेरिएबल. इंटरव्हिविंग व्हेरिएबल म्हणजे काय आणि कंट्रोल व्हेरिएबल म्हणजे काय? आता इंटरव्हिविंग व्हेरिएबल्स आर नॉट ऑब्झर्वेबल बट लाइक डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल. आता जसं मी कॉफीचं उदाहरण सांगितलं, त्या संदर्भामध्ये जर सांगितलं की कॉफी आणि झोप. आता आपल्याला माहिती आहे डिपेंडंट व्हेरिएबल आहे कॉफी. इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे कॉफी आणि त्याच्यावर डिपेंड असलेलं व्हेरिएबल आहे झोप. आता आपल्याला लक्षात घ्यायचं पण इथे अनेक प्रकारे जर नीट विचार केला तर कॉफी ही शरीरामध्ये घेतल्यानंतर शरीरामध्ये अनेक प्रकारचे ग्लँड्स तयार केले जातात. ते ग्लँड्स तयार केल्यानंतर त्याला प्रेरक म्हणतो आपण. ते ग्लँड्स तयार केल्यानंतर ते ब्रेनकडे स्टिम्युलेशनसाठी पाठवले जातात. ब्रेनचा ठराविक पार्ट त्यामुळे स्टिम्युलेट होतो आणि आपल्याला झोप लागत नाही. तर याच्यामध्ये कॉफी आणि झोप याच्यामध्ये पुन्हा ग्लँड्स आहे. ब्रेन स्टिम्युलेशन आहे. म्हणजे ब्रेन स्टिम्युलेशन आणि ग्लँड दीज आर ऑल्सो टू व्हेरिएबल्स विच आर नॉट ऑब्झर्वेबल. ज्याचं आपण ऑब्झर्वेशन करू शकत नाही पण दॅट आर देअर. पण ते तिथे आहे. वी कॅनॉट मेजर इट, वी कॅनॉट ऑब्झर्व इट, बट स्टील दे हॅव देअर ओन पार्ट. परंतु आपण त्याचं ॲनालिसिस करणार नाही. कारण का? तो आपल्या स्टडीचा पार्ट नाही. आपल्याला माहिती आहे कॉफी घेतल्यामुळे त्यामध्ये बदल झालेले आहे आणि त्याचा परिणाम होत आहे. पण हे जे व्हेरिएबल्स आहे ते अस्तित्वात आहे. त्याला म्हणायचं इंटरव्हिविंग व्हेरिएबल. इंटरव्हिनिंग व्हेरिएबल. तशाच प्रकारे आपण जेव्हा रेग्युलेटर वापरतो, रेग्युलेटर फिरवल्यानंतर फॅनचा स्पीड वाढतो. हे झालं रेग्युलेटर इज dependent variable independent variable and speed of fan is dependent variable. रेग्युलेटर मध्ये आपण बदल केला की फॅनच्या स्पीड मध्ये बदल होतो. पण the flow of electricity is also important. अगेन फॅन मध्ये अशा प्रकारची जी मोटर आहे ते त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी जी सिस्टीम आहे तर ती महत्वाची आहे. मग ह्या सगळ्या ज्या इनबिल्ट ज्या गोष्टी असतात त्याला म्हणायचं इंटरव्हिविंग व्हेरिएबल. पण त्याचा आपण विचार आपल्या स्टडीमध्ये करत नाही आणि दीज आर ऑब्झर्व करू शकत नाही. नॉट ऑब्झर्वेबल बट दे आर देअर. म्हणून इंटरव्हिविंग व्हेरिएबल्स कॅनॉट बी ऑब्झर्व, कॅनॉट बी मेजर्ड, बट दे आर लाईक डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल. कंट्रोल व्हेरिएबल मस्ट बी कॉन्स्टंट. आता लक्षात घ्या की याच्यामध्ये कंट्रोल व्हेरिएबल काय असतो. तर कंट्रोल व्हेरिएबल मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याचं एक साधारणतः उदाहरण टीचिंग मेथोडॉलॉजीचं मी तुम्हाला सांगितलं की टीचिंग मेथोडॉलॉजी मध्ये आपण म्हटलो शिक्षकाला की टीचिंग मेथड इज अ व्हेरिएबल, टीचर इज अ व्हेरिएबल अँड स्टुडंट इज अ व्हेरिएबल. देर आर 3 व्हेरिएबल्स: teacher, teaching methodology and student. In that teacher and teaching methodology is independent variable and student is dependent variable. We can change teacher, we can change teacher methodology, so they are changeable according to the research needs. But students is constant and the effect is on student. We are measuring the effect of teaching methodology on students. आता यामध्ये एक लक्षात घ्या की
ज्यावेळेस आपण अध्ययनाध्यापनाचं असं असेसमेंट करतो, त्यावेळेस अनेक गोष्टी आहेत. टीचरचं कम्युनिकेशन स्किल आहे, टीचिंग एड आहे, टीचिंग मेथोडॉलॉजी आहे. मग ह्या सगळ्यांचं एकत्रित एनालिसिस करणं शक्य नाही. तर ह्यांना आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवणं म्हणजे एकदा फक्त मेथडच बदलायची आहे. टीचर बदलायचा नाही, टीचिंग एड्स बदलायचे नाही किंवा कंटेंट बदलायचा नाही. फक्त टीचिंग मेथड्स बदलायच्या आहे. म्हणजे बाकीच्या गोष्टी आपण स्थिर ठेवलेल्या आहे. नेहमी लक्षात घ्या, की एक्सपेरिमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी स्थिर ठेवाव्या लागतात. उदाहरणार्थ मी काल गुलाबाच्या फुलांच्या रोपांचं उदाहरण दिलं, की गुलाबाच्या फुलांना बहर येण्यासाठी आपण कोणत्या खताचा वापर करणार? तर आपल्याला माती स्थिर ठेवावी लागेल. जमिनीचा पोत ज्याला आपण म्हणतो, द फर्टिलिटी ऑफ लँड ती आपल्याला सेम ठेवावी लागेल. पाण्याचं प्रमाण स्थिर ठेवावं लागेल. ॲटमॉस्फिअर स्थिर ठेवावं लागेल. त्याच्यानंतर बाकीच्या फुलांची जी जात आहे ती स्थिर ठेवावी लागेल. दीज आर द व्हेरिएबल्स विच आर अफेक्टिंग अवर रिसर्च. तर ह्या सगळे स्टेबल जोपर्यंत आपण कॉन्स्टंट ठेवत नाही एक्सपेरिमेंटमध्ये, तोपर्यंत आपल्याला खताचा झाडाच्या बहरण्यावर, गुलाबाच्या झाडाच्या बहरण्यावर काय परिणाम होतो हे समजणार नाही. म्हणून एक्सपेरिमेंट मेथडमध्ये ही जी व्हेरिएबल्स आहे, ती कंट्रोल व्हेरिएबल म्हणतात. यांना आपण कंट्रोलमध्ये ठेवतो. दीज आर कंट्रोल व्हेरिएबल. तर हा जो प्रकार आहे कंट्रोल व्हेरिएबल हा पण अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे इंटरव्हिविंग व्हेरिएबल्स आर नॉट ऑब्झर्वेबल, नॉट मेजरेबल. बट कंट्रोल व्हेरिएबल्स आर ऑब्झर्वेबल, कंट्रोलेबल अँड हॅव्हिंग इफेक्ट. सो वी हॅव टू कंट्रोल इट बिफोर द एक्सपेरिमेंट. म्हणून त्याला कंट्रोल व्हेरिएबल म्हटलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या, आपण पाहिलं इंडिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल, इंटरव्हिविंग व्हेरिएबल आणि कंट्रोल व्हेरिएबल. नेक्स्ट आहे एक्स्ट्रॉनियस व्हेरिएबल. एक्स्ट्रॉनियस व्हेरिएबल्स मी जसं तुम्हाला सांगितलं की एक्स्ट्रॉनियस व्हेरिएबल्स आर डिफाइंड ॲज एनी व्हेरिएबल अदर दॅन द independent and dependent variable. Those variable which may have an effect on the dependent variable but which are not controlled. Extraneous variable are dangerous. Extraneous variable are dangerous. They may damage a study's validity, make it impossible to know whether the effect were caused by the independent or some other एक्स्ट्रॉनियस फॅक्टर. लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे रिसर्चमध्ये. कारण रिसर्च सक्सेस होण्यासाठी आपण डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबलवर लक्ष देऊन केवळ चालणार नाही आहे. तर आपल्याला अशी काही इंडिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल व्यतिरिक्त काही एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएबल असतात, त्या आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. फॉर एक्झाम्पल, मी जे रिसर्च टीचिंग मेथोडॉलॉजीचा रिसर्च सांगितला, याच्यामध्ये आपण सगळं कंट्रोल केलं अगोदर, की टीचिंग एड्स फिक्स ठेवले, शिक्षक फिक्स ठेवला, फक्त मेथोडॉलॉजी बदलली. पण विद्यार्थ्यांचा IQ लेवल, these are the extraneous variable which cannot be controlled by researcher. तर इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी ऑफ द स्टुडंट ऑटोमॅटिकली जर चुकून एक्सपेरिमेंटमध्ये सगळी हुशार मुलं आली, IQ लेवल ज्यांची चांगली आहे अशी मुलं आली, तर तुमचं परफॉर्मन्स हा ऑटोमॅटिकली वाढणार आहे. म्हणून द एज ऑफ द स्टुडंट, जर आपण अचानक रँडमली सिलेक्ट केलं आणि रँडमली सिलेक्ट केल्यावर आपल्याला असं कळालं की एज डिफरन्स खूप आहे 2 ग्रुपमध्ये, तर अशा वेळेस ज्याच्यावर आपण एक्सपेरिमेंट केलेला आहे त्याचा एज ग्रुप जर जास्त असेल तर परफॉर्मन्स पण ऑटोमॅटिक वाढणार आहे. मग दीज आर द व्हेरिएबल्स विच द रिसर्चर शुड कन्सिडर. आणि अशा वेळेस आपल्याला IQ लेवल कंट्रोल करणं किंवा मुलांचा एज ग्रुप कंट्रोल करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून हे एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएबल्स आहे की जे अफेक्ट केले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, मी गुलाबाच्या फुलाबद्दल सांगितलं की आपण रँडमली गुलाबाचं फूल घेतलं, पण गुलाबामध्येही जाती आहे, विविध जाती. मग त्या जातींवर, गुलाबांच्या जातींवर जर आपण कंट्रोल ठेवला नाही तर नॅचरली आपल्याला खतांबद्दलची माहिती रिलायबल मिळणार नाही, विच डॅमेज अवर व्हॅलिडिटी ऑफ रिसर्च. म्हणून याला एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएबल म्हणतात. आणि एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएबल वर जर कंट्रोल ठेवला नाही तर अवर रिझल्ट शुड बी फॉल्स. आणि म्हणून
extraneous variables are very important, which and there are so many techniques to control over it. होमोजिनिटी अँड हेट्रोजिनिटी. जर हेट्रोजिनिटी असेल सॅम्पलिंग मध्ये तर आपल्या एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएबल्स मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता असते, जे आपल्या रिसर्चला डॅमेज करतील. पण होमोजिनिटी, जर एकाच आयक्यूची लोक जर आपण एकत्र केली तर मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये होमोजिनिटी येईल. त्यानंतर एकाच एज ग्रुपची असेल किंवा एकाच जातीची फुलं गुलाबाची झाडं असतील तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या स्टडीजमध्ये एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएबल्स करू शकतो. त्यानंतर सॅम्पल कलेक्शन करताना जर बायस्ड असेल, केवळ आपण एका ठराविक पद्धतीने सॅम्पलिंग जर घेणार असो तर त्यामध्ये होणार. म्हणून सॅम्पलिंग टेक्निक शुड बी फॉलो प्रॉपरली टू कंट्रोल ओव्हर एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएबल. या सगळ्या गोष्टींचा एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएबलमध्ये उल्लेख केला जातो. आता दुसरं आहे कंटिन्युअस व्हेरिएबल अँड डिस्क्रीट व्हेरिएबल. आता हे टेबल फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपण व्हेरिएबल्सचं कन्व्हर्जन करतो इन क्वांटिटेटिव्ह फॉर्मॅट, त्या क्वांटिटेटिव्ह फॉर्मॅटमध्ये व्हेरिएबल्सचं मूल्य, व्हॅल्यू काय आहे त्यानुसार हे वर्गीकरण केलेलं आहे. कंटिन्युअस व्हेरिएबल्स is a variable that has an infinite number of possible values. कंटिन्युअस व्हेरिएबल्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ग्रुप हा कुठेही ब्रेक न होता तो कंटिन्युअस केला पाहिजे. उदाहरणार्थ हाईट 1.5, 1.6, 1.7, 1.8, 1.9, 2 झालं का 2.00, 2.01. These are the continuous variables which never breaks. Equal size of interval on different part of the scale are measured. ह्या कंटिन्युअस व्हेरिएबल्स मुळे आपण त्याचा ग्रुप करू शकतो. एज ग्रुप 1 ते 18, 18 ते 28, 28 ते 38, 38 ते 48 अशा प्रकारचा ग्रुपिंग आपल्याला करता येऊ शकतो. आता याच्यामध्ये ग्रुपिंग करताना कुठेही ब्रेक झालं नाही पाहिजे ना. तो फॉर एक्झाम्पल 28 ते 38, 28 नंतर 29 आहे पण 28.1, 28.2 असेल तर काय? तर कंटिन्युअस व्हेरिएबलमध्ये याचं कंटिन्युएशन दाखवलेलं असतं. विच फॉर एक्झाम्पल हाईट आहे, वेट आहे, तर हे कंटिन्युअस व्हेरिएबल्स आहे. डिस्क्रीट व्हेरिएबल्स म्हणजे याला सिनॉनिम्स फॉर इंटरव्हल व्हेरिएबल, म्हणजे याला इंटरव्हल व्हेरिएबल्स पण म्हणतात कंटिन्युअस व्हेरिएबलला, की त्याचं इंटरव्हल करू शकतो आपण की हाईट 1.00 पासून ते 20.00 पर्यंत, 20.001 पासून ते 30.00 पर्यंत. In that case, we can group it without disturbing, without interrupting this interval. So that is very important. Discrete variable are the variables having the integer value. म्हणजे फॉर एक्झाम्पल की नंबर्समध्ये कन्वर्ट होणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याला आपण डिस्क्रीट व्हॅल्यू म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण डायसवर आपण एखादी डायस फेकल्यानंतर आपल्याला जे काही आउटपुट मिळतात ते आयदर 1, 2, 3, 4 और नंबर ऑफ स्टुडंट इन द क्लास. इट शुड बी डिस्क्रीट व्हेरिएबल. 1, 2, 3, 1.5 कधी होणार नाही. तर दॅट इज दोज विच आर काउंटेबल 1, 2, 3, 4 इन इंटिजर काउंटिंग, त्याला आपण डिस्क्रीट व्हेरिएबल असं म्हणतो. नंबर ऑफ प्लांट्स, दीज आर 1.5 कधी प्लांट होणार नाही म्हणून नंबर ऑफ प्लांट्स. तर दीज आर द variables which are called discrete. Population is also a discrete variable. So these are the discrete variables. म्हणून कंटिन्युअस व्हेरिएबल आणि कंटिन्युअस व्हेरिएबल आणि डिस्क्रीट व्हेरिएबल हे याचा रिसर्चमध्ये संबंध काय, तर जे काही आपण व्हेरिएबल्स मेजर करतो आहोत त्याचं क्वांटिफिकेशन करण्यासाठी या व्हेरिएबल्सला आपण कंटिन्युअस व्हेरिएबल आणि डिस्क्रीट व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट केलेला आहे. तर हे सर्व प्रकारचे व्हेरिएबल्स आपण रिसर्च करत असताना लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर आपण इथे थांबूया व्हेरिएबल संदर्भात. थँक्यू व्हेरी मच.